श्रीमती वैशाली सुरेश दाभाडे उपसरपंच लतीफपुरी यांची तक्रार प्राप्त झालेली आहे. तरी मी कार्यालयाने 8 दिवसामध्ये यांची 1 ते 4 मुद्द्याची चौकशी करून अहवाल सादर करतो. आपलं काय नाव सर? तरी प्रशांत आयडे विस्तार अधिकारी. विस्तार अधिकारी. मी नवीन आलेलो आहे आणि तरी वैशालीताई दाभाडे यांनी जे उपोषण बसलेले आहेत त्यांनी उपोषण मागे घ्यावे आणि चौकशीसाठी वेळ द्यावा. मी कार्यालयाने 8 दिवसामध्ये चौकशी अहवाल सादर करतो. यांच्यात या उपोषणासाठी म्हणजे तुमची नेमणूक झालेली आहे? हो, माझी नेमणूक. नवीन नेमणूक झाली? हो, नवीन. अच्छा, चार्ज तुमच्याकडे आहे? हो, चार्ज माझ्याकडे. सर मला सांगा, तर 8 दिवसामध्ये त्यांना तुम्ही पत्र लेखी देऊ राहिले, तर याच्या अगोदर किती पंचनामे केले होते तुम्ही? अशी चौकशी केल्या? नाही, मी नवीनच आलेलो आहे. याच्या अगोदर दुसरीकडे याच्या अगोदरचं मला सांगता नाही येणार. तुम्ही स्वतः तुमच्या प्रकरणामधले कुठल्या तरी याच्या अगोदर कुठे होते तुम्ही? मी मंठ्याला होतो. अच्छा, मंठ्याला होते का? भोकरला होते तुम्ही? नाही, भोकरला. ठीक आहे, द्या पत्र. मी जवळजवळ आता हे विस्तार अधिकारी म्हणतात की मी नवीन आलो म्हणून, कारण आमची विनंती आहे बाबा की म्हणून तुम्ही 8 म्हटलं. दिवस द्यावे. 8 दिवसात जर तुम्हाला योग्य अहवाल नाही सर मला असं वाटलं होतं की मी 3 वर्षापासून मी इथे पंचायत समितीला येऊन वारंवार सांगते की मला दुय्यमतेची वागणूक दिली नाही, मी जाते. अर्ज वगैरे एक वाचला महिला होता. उपसरपंच असल्यामुळे मी 2 ते 3 वर्षापासून याच गोष्टीसोबत हे करते, काय म्हणतात ना, टॅकल करते की इथली व्यवस्था मला मान्यच करत नाही. बरोबर. इथली व्यवस्था एक उपसरपंच म्हणून एक महिला असल्या कारणाने ही लोक म्हणतात तुम्हाला काय करायचंय ते करा, आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही काय वाकडं करणार आहे आमचं. तुमचा ग्रामसेवक इथे सकाळी येऊन जातोय, तो माणूस तिथे इतरांशी इतर नको त्या गोष्टींवरती चर्चा करतोय, पण तो एका शब्दाने सुद्धा म्हणत नाहीये की तुम्ही जी कंप्लेन करताय किंवा तुम्ही जी कंप्लेन दिली आहे, ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यावर आपण चर्चा तर करूयात, सांगूयात. तर तुम्हाला गावात काय कामं झाली आहेत, ज्या ग्रामपंचायतीमध्ये आमच्या ग्रामपंचायत, तुम्ही एकदा ग्रामपंचायत येऊन बघा किंवा तिकडची जी काही कामं असतील ना सर, ही नुसती पैसे काढलेच. आमचं म्हणत नाही आहे की तुम्ही का पैसे काढताय किंवा का नाही, आमचं म्हणणं आहे की तुम्ही कामं द्या आम्हाला. आमच्या गावामध्ये 30 वर्षाच्या नंतर त्या जी पाण्याची जलजीवनची जी योजना आहे सर, ज्या जलजीवनच्या योजनेमध्ये आमच्या गावाला जे काम केलेलं आहे ना, याच्यानंतर 30 वर्षाच्या नंतर तुम्ही आम्हाला साधं पाण्याचं टँकर सुद्धा देणार नाही. या 30 वर्षाच्या आतमध्ये जेवढे काही दिवस जातील ना, तर त्या याच्यामध्ये तुम्ही आम्हाला साधं पाण्याचं टँकर, कारण तुम्ही आमच्याकडे बऱ्याच कोटीची योजना ही राबवली आहे, बरोबर आहे. तुमच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती खोटा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जल जीवन मिशनच्या याच्यावरती तुमच्या अधिकाऱ्याने ग्रामसभेचा खोटा व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड करून त्यांनी त्याच्यावरती खोटी माहिती अपलोड देऊन त्या कामाची संमती देऊ लागले. आज माझ्या गावात तुम्ही बघा, ज्या गावामध्ये जी सरकारी विहीर आहे, त्या सरकारी विहीरवरती एक माणूस त्याच्या शेतासाठी पाणी वापरतो. याच्यावरती वारंवार ग्रामसेवक अधिकाऱ्यांना सांगितल्या जाते की याच्यावरती कंप्लेंट करा बरं का, किंवा याच्यावरती कारवाई करा बरं का, तुम्ही काहीतरी याच्यावरती आक्षेप घ्या, जेणेकरून उन्हाळा येतोय, लोकांना पाणी राहणार नाही. हा माणूस जर का, आणि हे वर्षानुवर्ष होत आहे, हे एक नाही, हे 3 वर्ष झाले जवळजवळ मी या गोष्टी फेस करतेय. मी प्रयत्न करतेय की कदाचित या शब्दाने किंवा बोलण्याने कदाचित या गोष्टी थांबतील, पण याच्यातनं कोणत्याच गोष्टी काही सिद्ध झालेल्या नाही आहेत. आणि हा मानसिक त्रास एक महिला म्हणून मी पळून नाही जाणार साहेब. माझा अधिकार आहे, जो संविधानिक अधिकार आहे तो मी बजावणार. इथली व्यवस्थितली लोक मला किती घाबरवण्याचा प्रयत्न करत असतील ना, तर मी पळून नाही जाणार. तर मला तेच म्हणायचंय, या ग्रामसेवकाला आतापर्यंत या 3 वर्षामध्ये तो 1 रुपयाचा हिशोब सुद्धा गावकऱ्यांना देत नाहीये. आणि जवळजवळ किती ग्रामसभा घेतल्या जात असतात सर वर्षातून? प्लीज आई, 4 ग्रामसभा. त्यांना विचारा तुम्ही 3 वर्षामध्ये तुम्ही किती ग्रामसभा घेतल्या? महिला सभा घेणं अनिवार्य असतं सर, महिला सभा अनिवार्य आहे, बालसभा अनिवार्य आहे, युवक सभा अनिवार्य आहे. मग याच्यातल्या कोणत्याच जर का 3 वर्षामध्ये याच्यातल्या कोणत्याच ग्रामसभा होत नसेल तर याच्यावरती काय कारवाई होऊ शकते सर? पण तिथं प्रत्यक्ष आलं होतं, पूर्ण रेकॉर्ड पाहू, तुम्ही तिथं राहा. ओके, तुमच्या समोर पूर्ण रेकॉर्ड चेक करू आपण, अहवाल तयार करून मी तुम्हाला देतो. ओके, मला लाईव्ह लोकेशन सहित सगळ्या गोष्टींची कामं आणि त्यांनी जी बिलं वगैरे काढलेली त्याच्याबद्दल जिओटॅग काय दिली ते कामाची, जिओटॅग फोटो निघल, समजा इथं आमचं काम केलं ते जिओटॅग फोटो काढतील ते, आणि त्याचं पूर्ण लेखी सोबत तुम्हाला अहवाल मिळून देईल. आणि त्याची चुकी असेल त्याच्यावर कारवाई होईल मॅडम. नाही, कारवाई ते त्याच्यावर कारवाई ते एकच सर मुद्दा पहिला येतो
की यांनी लतीपूर यांनी गावात महिला ग्रामसभा घेतलेल्या नाही. ठीक आहे ना, एक संपला मुद्द्याची तिथे? चौकशी करू आपण. त्या मुद्द्याची पहिले त्या मुद्दा की त्या मुद्द्यावरती तुम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकता हो. का आधी? नाही अधिकारी कशी नाही रीतसर कारवाई करू शकता तुमचे तुम्ही? 1 ते 5 मुद्दे आहेत ताई, ते 1 ते 5 मुद्द्याच्या आधारे पूर्ण एकच अहवाल बनल आणि ते तुम्हाला मिळेल. असं एक मुद्द्यावर नाही करता नाही, येणार. एक मुद्द्यावर का होत नाही, पण मुद्दे ते आहे ना त्याच्यात, ग्रामसेवक त्याच्यावरती. ठीक आहे ना, म्हणून म्हटलं 5-6 दिवसाचा अहवाल बनवून तुम्हाला त्याच्या अहवालाची कॉपी भेटेल. ते पत्र ते त्यांना आणि उपोषण सोडा. चौकशीसाठी वेळ द्या, पत्र घेऊन उपोषण नाही. आता चौकशीसाठी मला अपेक्षा होती की सकाळी मी इथे सकाळपासून येऊन बसले होते, ग्रामसेवक याच्यासोबत गप्पा मारतोय निघून जातोय. सरपंच ताई, त्या ग्रामसेवक तुम्ही कुठल्याही चौकशीला वानखेडे साहेब आपल्याला 1-2-4 दिवस तर द्यावंच लागेल ना. मग मी त्याच्यामुळेच तर आज 26 तारखेला लेटर दिलं होतं ना की ऍटलीस्ट त्याच्यावर काहीतरी डिस्कस झालं असतं ना. आता हे पत्र घेऊन तुम्ही उपोषण सोडा. लेखी स्वरूपात पत्र देऊ लागला. ठीक आहे, हरकत नाहीये. मी तुमच्या सगळ्यांचा या शब्दावरती विनंतीला मान द्या. आम्ही विनंती करू लागलो शब्दाचा मान ठेवतीये आणि 8 दिवसानंतर जर का याच्यावर व्यवस्थित चौकशी आणि जर का कारवाई होत नसेल तर या उपोषणाच्या स्थळी जोपर्यंत त्या माणसावर कारवाई होणार नाही तोपर्यंत प्रशासनाला एकही माणूस या उपोषणाच्या स्थळी येऊ नये ही विनंती राहील तुम्हाला.